जाणती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला ओम दादा लवकर ये ना. हे काय पैठणीची जाहिरात? हे बघ. अर काय कमाल दिसतेस तू मधू. अगं तिच्याकडे काय बघतेस? खरंच भारी दिसतेस तू. अगं मुलगी दिसतेस तू. हो आणि साधी सुधी नाही काहीतरी विशेष मुलगी दिसतेस तू. ते साडी नेसली म्हणून असेल का? नाही 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 म्हणून नाही काहीतरी वेगळं आहे ग तुझ्यात आज. काय बरं वेगळं आहे? अंबाडा वगैरे बांधलाय ना जरा. आंबाडा तू मागे मला कुठे दिसतोस चेहऱ्यावरच काय काय मला काही कळत नाही. तुला काय कळत आहे? टिकली रोज टिकली लावत नाही आज लावत नाही नाही टिकलीमुळे एवढा नाही फरक पडणार. काहीतरी वेगळं आहे. काय बरं असेल काय बरं असेल. हा आज तू आंघोळ केलीयस. सारखं मला सॉरी सॉरी सॉरी. ए नाही पण जोक सपाट. तू खरंच ना आज विशेष वेगळी दिसतेस. असं तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर. असा एक वेगळा प्रकाश पडलाय तुझ्या चेहऱ्यावर असं वाटतंय मला. ईशेचा असावा. हा ईशा बाजूला आहे ना म्हणून तुझ्या चेहऱ्यावर प्रकाश पडलाय. तेज आलाय. एवढं तेज आहे बाजूला. खरंच. ए धना पण काय कमाल प्लॅनिंग आहे तुझं. मला खरंच माहित नव्हतं ईशा येणार आहे इथे. माझं नाही काही गुरुजींचं प्लॅनिंग आहे. गुरुजींचं प्लॅनिंग आहे. हा तुम्ही ना गावाकडची लोक सतत दुसऱ्यांचं क्रेडिट मारता. अरे मी प्लॅन केलंय. मी बोलवलंय ईशाताईला. हो. अच्छा अच्छा तू सुद्धा इन आहेस का याच्यात? हा काय इन काय बोलतोयस तू? अगं काय अच्छा 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 नाही नाही काय नाही. बहुतेक आपल्याला माहिती आहे हिला माहित नाही आणि आपल्याला माहित नव्हतं हिला माहिती आहे. काय बोलताय तुम्ही? माझ्याबद्दल बोलताय ना? खरं सांगा. अगं तुझ्याबद्दल कामताचो बाले कामताचो बाले. ओम अरे या 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 ओम. अरे कामताचो तुम्ही आता इथे कसे? मी तुम्हालाच बोलवायला येत होतो. हा मी तुला तेच सांगायला आलो. चला चला बाहेर चला बाहेर चला. हा, चला. मधू चला. हे फक्त आता कामत आजोबा आणि काकीला माहित नाही असं दिसतंय. त्यांच्यापासून लपवून ठेवायचं. चला चला अरे वा वाव कसं काय दिसतंय? काय भारी दिसतंय हे सगळं. कमाल सुंदर. एकदम नव्या नवरीसारखं दिसतंय ना. ही ईशाताई तुझ्या लग्नात आपण तुला असंच सजवू. ए माझ्या लग्नात सुद्धा हिला असंच सजव. हा ए ईशा वहिनी आज खरंच नव्या नवरीसारख्या दिसतायत ना. हो. आजच लग्न लावून टाकायचं का तुझं? बोल. माझी तयारी आहे. हा तर एका पायावर तयार असतो. हे पण खरंच मला फार आवडलं. हे मस्त आहे. मला ना कमाल वाटते तुमच्या उत्साहाची. म्हणजे ना प्रत्येक सणाला तुम्ही तितक्याच उत्साहाने घर सजवता. बघ ना जयेश आणि धना तुम्ही दोघांनी दिवाळीच्या वेळेला सेम मस्त लाइटिंग केलं होतं ना. एक मिनिट हे सगळं त्यांनी नाही केलंय. हे मी केलंय. तू अरे हो ही सुद्धा आपल्यात आहे नाही का? म्हणजे आपल्यात म्हणजे हे खरंच मी केलंय. एक मिनिट मी नाही आम्ही. तुम्ही पण? अरे मग आपण सरप्राईज कोणाला देतोय?
कसलं सरप्राईज? काय बोलताय तुम्ही? एक सेकंड, खूप कन्फ्युजन आहे. हे बघा, मला मान्य आहे की कष्ट सगळ्यांनी केलेत, पण याच्या मागचं ब्रेन माझं आहे. नाही नाही, मुळात तुला ब्रेन आहे यावरच माझा विश्वास नाहीये. हे बघ, तुझे फालतू घरडे विनोद ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे प्लीज प्लीज एक मिनिट. आजचा चांगला दिवस आहे ना, आपण चांगलं बोलूया काही. मग फालतू बडबड करू नकोस आणि माझं ऐक. आता आपण डायरेक्ट क्लायमॅक्स कडे वळूयात. हं? अजून क्लायमॅक्स आहे. अरे मग गेट रेडी फॉर दॅट. या वाव, म्युझिक. वा वा वा. तुम्ही तू तू पण तुम्ही कसं काय? अरे हे कसं काय झालं? अरे एक मिनिट, तू का आलायस इकडे? तू नाही यायचेस, हा येणार होता. हो नाही नाही, पण मी ठरलं होतं ना मी घेऊन यायचं. फक्त म्युझिकचं माहित नव्हतं, पण मी बरोबर म्युझिक वर आला होता. नाही, पण तुला म्युझिक माहित असण्याचं काही कारण असतं? हा येणार होता, तू उगाच आलास. एक मिनिट. काय काय आता या सरप्राईजचा गोंधळ माझ्या लक्षात आलाय. म्हणजे तू, मी आणि धना, आपण यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. हो आणि यांनी आपल्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. म्हणून या दोन दोन गुढ्या आल्या. ए गुरुजी, तिकडे शासन गाडी आहे का नाचवायला? काय काय फॅमिली आहे आपली? याच फॅमिलीत तुला तर कायमचं यायचं राहायला. चला, सुरुवात तर छान झाली, म्हणजे डबल बार. म्हणजे आता पुढचं येणारं वर्ष जे आहे ना, ते आपल्याला डबल प्रगतिशील ठरणार. सुनिए 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 सुनिए, आज इस खुशी के मौके पे आपण सगळे बाहेर जेवायला जात आहोत. बरं वाटतंय का आता? मोकळं झालं की नाही आता? वाटतं की नाही बरं? मी तुम्हाला सांगत होते की बाहेरचं नको खायला, तरी तुमचा आपला आग्रह सुरूच. हो, प्रेग्नंट बाईंना बाहेरचं खायचं नसतं. पण आपल्याला कुठे माहिती आहे अजून तू प्रेग्नंट आहे म्हणून? बाईला बरोबर कळतं ते. कुठल्या बाईला? अहो काय हो गुरुजी, जा तुम्ही तिकडे. हे औषध पटकन देतो तुला. अगं काही नाही, जगात एकटीलाच वाटतं की ती प्रेग्नंट आहे. ही प्रेग्नंट आहे. हे तू लक्ष नको देऊस रे हिच्याकडे. ही अशीच आहे, अटेन्शन सीकर. गुरुजी तुम्ही हिला काहीच का बोलत नाही हो? उगीच आपलंही मला घाणेरडं इंग्लिश मध्ये बोलत असते काय काय. कारण ना धना, मी जे बोलते ना ते त्याला पटतं, म्हणून तो काही बोलत नाही मला. तू आता मला जर जास्त बोललीस ना, या घरातून हाकलून देईन मी तुला. वाट बघ प्रेग्नंट कुठची. मधू, असं बोलतात का तिला बरं नाहीये ना? तू घे काय औषध, बसून औषध घे. पटकन एका गोटात घेऊन टाकायचं. आपल्याला पटकन हॉस्पिटलमध्ये आजींसाठी डबा घेऊन जायचंय. पटकन करायचं जेवण सगळं. चल पटकन, नाही तर माझ्या हातचं खावं लागेल तुम्हाला. नाहीतर ना, छान आयडिया आहे ग. तू कर ना स्वयंपाक. अरे मी मस्करी करत होते, काही काय वेडा आहेस का तू? नाही पण मी सिरियसली म्हणतोय की तिलाच बरं वाटत नाहीये ना, तू कर की एक दिवस स्वयंपाक. मला नाही जमणार एवढं, सगळ्या लोकांसाठी मला नाही जमणार. हे बघ, असं काही अवघड नसतं. 2 जणांसाठी असं तेच वाढवून 10 जणांसाठी करायचं. सगळं जमतं तुला मधू. लवकर उठायचं आणि स्वयंपाक करायचा. मी काय म्हणते, काय? हॉस्पिटलमध्ये उत्तम जेवण मिळतं. मी खाल्लंय तिथलं. आपण आजीना तिथून आणू आणि आपण आपल्या आजी तुला माहिती आहेत ना कशा आहेत. हॉस्पिटल मधलं कसं जेवतात त्या? काही जेवत नाहीत. आपल्याला घरातलं जेवण त्यांना द्यावं लागणार आहे. अरे मला कसं जाऊ दे हो, हिला नाही जमायचं. आता मीच करते कसं तरी. तू उगाच सिंपती घेऊ नकोस. मला नाही जमायचं म्हणते रे. ते असं काही नाहीये, म्हणजे जमू शकतं. धना असं बोलतात का मग तुला? तिला किती वाईट वाटेल. तिला जमत नाहीत का गोष्टी? अगं तिने अख्खं घर उभं केलं होतं ईशा समोर आपलं,
मनात आणलं तर मधू काहीही करू शकते. मनात आणलं तर मधू असा स्वयंपाक करेल ना की अशी बोट चाटत राहाल तुम्ही. तू बघ आता, तू बघ मी असा स्वयंपाक करे ना की तू बघ. बघ तू, दाखव बघ ना, तू, बघ, बघ तू. मी कुठे चाललोय? औषध घे. घे घे लवकर घे. ए काय काय प्रमाण घेतलाय? ओ कामात आजोबा प्लीज तुम्ही थांबा, मी करते, उगाच डिस्टर्ब करू नका मध्ये मध्ये. तुला आमटी करायची आहे ना, तू माझं ऐक. माझ्याकडून आमटीशी एकदम मस्त. हे बघ काय करायचं माहिती का? ते पहिल्यांदा ते कुकर उघड. कुकर उघडलं की त्यातली डाळ बाहेर काढ, ती या पातेल्यात घाल. पातेल्यात अगं ते काय करते, पातेल्यात घातल्यानंतर त्याच्यात हळद घालायची, मीठ घालायचं आणि रवी असते ना रवी, ती रवी घेऊन असं मागं पुढं ढवळ. मला माहिती हो, मी माझ्या पद्धतीने करेन, तुम्ही उगाच मला सल्ले देत बसू नका. अगं माझा सल्ला तुला उपयोगाचा आहे, तुला फायद्याचं होईल. सासरी माझं नाव काढशील. अगं ते काय चाललंय तू? सासरी जायला वेळ हो, थांबा ना तुम्ही. कशाला वेळ? कोण सासरी चाललंय? आमटी. हे जयेश दादा यांना सांगा, हे सारखे मध्ये मध्ये करतायत. कामात आजोबा नका मध्ये मध्ये करू. सांगितलं. तू जरा गप्पा बस, शांत. हे बघ, हे बाई, पहिली एक छोटीशी कढई आहे ना, ती गॅसवर ठेव. ती गॅसवर ठेवली की एक चमचाभर त्याच्यात तेल घाल. किती? चमचाभर, जास्त घालायचं नाही. मग त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हळद. कामात आजोबा तुम्ही गप्पा बसा प्लीज, गप्पा बसा जरा. ठीक आहे, गप्प तर गप्प. आम्हाला काय गप्प बसायचं. गप्प. आमची मुलं इथं नाहीत म्हणून तुम्हाला काही प्रेमाने सांगायला जावं तर तुमची ही तरा नाही. मी अगदी गप्प बसतो, गप्प बसतो. मधू, मधू, अगं मधू सॉरी बोल ना, त्याला किती वाईट वाटले बघ ना. काही वाईट वगैरे वाटलेलं नाही, इमोशनल ब्लॅकमेल करतात ते असं. एक दोन सल्ले दिले तर ठीक आहे, हे म्हणजे वाक्याला आमटी कशी करायची याची पोथी वाचून दाखवतात रे. चुकलो, मी पाया पडू का तुझ्या? बघितलं? पाया पडू? चुकलो. काय आहे, तुम्हाला आजी आजोबांनी काही शिस्तच लावलेली नाही म्हणून अशा शेफारलात. आमच्या आजी आजोबांची आम्हाला एवढी शिस्त होती, त्यांचा जरी नुसता आवाज ऐकला ना तर चळचळ चळचळ कापायचो आम्ही. आमच्या आजोबांचा आवाज ऐकला की आमची चड्डी ओली व्हायची. नाही म्हणून आम्ही शिस्तीचे झालो. नाही पण हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, काही उपयोग नाही सांगून. आम्ही गप्प बसतो. कुठपर्यंत आले? मला पटकन हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जायचा. अगं काय काय झालं? काय झालं आता? कोण काय बोललंय? मी काय नाही बोललो. माझ्या पोळ्या करायच्या राहिल्या आता, यांच्यामुळे झालंय सगळं. आता होतं चिडणार, आजी चिडणार, झाला वैतागणार माझ्यावर यांच्यामुळे. अच्छा बर बर, पोळ्या राहिल्यात का? मग काय आता ते काय जे काय असेल ते पटकन मला डब्यामध्ये भरून दे, मी बाहेरनं विकत घेऊन जातो पोळ्या. काय करणार मग दुसरं? थोडीशी आमटी पण राहिली आहे. बर बर, थोडं आहे ते देते. मग मी काय असं, मी जे काय आहे ते घेऊन जातो. काय काय हो? हा, मला काही विचारलं? करा ना, काही करा. आम्हाला जेवायला बोलवा म्हणजे झालं. आज घरी आम्ही स्वयंपाक केलेला नाही. असं काय बोलताय? नाहीतर काय, बागेतल्या गुलाबांच्या फुलांची भाजी खायला लागेल मला. नाही, आम्ही गप्प बसतो, गप्प बसतो. हे बघ, मला उत्तम पोळ्या करता येतात. काय सांगताय? पण मला कोणीतरी रिक्वेस्ट केली तरच मी कणकेला हात लावेन. करा की, करा की. तू नाही, तू नाही, कुणीतरी म्हणजे कुणीतरी, कुणीतरी. मधू म्हण ना. कामात आजोबा प्लीज पोळ्या कराल का हो आमच्यासाठी? म्हणाली बघा. करणार नाही असं मी म्हणत नाही, कारण म्हाताऱ्या माणसांना इगो नसतो. मी पोळ्या करीन, पण माझी एक अट आहे. मी स्वयंपाक करत असताना स्वयंपाकघरामध्ये कुणाचीही मला लुडबुड चालणार नाही. का? तू बाहेर हो. हेच सांगत होते मगासपासून यांना. तू बाहेर हो. पटकन झालं, पोळ्या होतील ना ग लवकर. नौटंकी येत नाही.
घरातून. मधू हळू ना. काय करतेस तू? पडलीये मी. का? बरं वाटत नाहीये मला. काय होतंय काय? मळमळतंय. तुला काहीही झालेलं नाही हा धना. घाबरू नकोस, पांघरून धरून बसलीयस. अगो खरंच मळमळतंय ग मला. अगं मग कोणी सांगितलं होतं प्रेग्नंट व्हायला? युसलेस. काही म्हशी प्रेग्नंट होत नाहीत का ग? हा, त्या तुझ्यासारख्या झोपून नाही राहत पांघरून घेऊन. सारा खायला तरी बाहेर पडायचं ना जरा. अगं आम्ही काय ठरवून प्रेग्नंट झालोय का? कोण आम्ही? आणि मुळात आजी हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही प्रेग्नेंट होता कसे? अगं आम्ही म्हणजे मी आणि गुरुजी. आम्ही काहीही ठरवून केलेलं नाहीये. आणि हे बघ, हे काही अजून नक्की नाहीये. अच्छा, नक्की नाहीये का? मग ठीक. नक्की नाहीये तर मग झोपून का राहिलीस? उठ 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 गाढव. हो काय झालंय तुला? धना यार, माझी खूप चिडचिड होतीये ग. काय झालंय? तू म्हातारा बघ ना, मी चांगला स्वयंपाक करत होते, उगाच मध्ये मध्ये येऊन कटकट करतायत. म्हातारा म्हणू नकोस त्यांना. नाही तर काय, उगाच येऊन सल्ले देत बसायचे सगळीकडे. हे दिवसभर आजींबरोबर का नाही थांबत हॉस्पिटलमध्ये? कशाला येतात तिकडे कटकट करायला उगाच? सांभाळून बोल जरा. धना, मी सिरियसली बोलतेय का? माझी चिडचिड होते म्हणून बोलते ना. तू तरी समजून घे ना ग. एक मिनिट, मी या घरात चिडचिड पण करू नाही शकत का? मला क्लिअर सांगा तुम्ही एकदाच. हॉटेल ते चाललंय या घरात. कामत आजोबा, चला चला, भूक लागली, सगळ्यांना वाढायला घेऊया. अरे कुठे गेले? पोळ्या पोळ्या तर केलेल्या दिसत नाहीये. कामत आजोबा चला ना, भूक लागलीये. हा हा, नाही नाही सर. हो हो, पण आपल्या मे महिन्यात सुट्टी असतेच ना कोर्टाला. अहो पण वेकेशन कोर्ट चालू असतं, मला मान्य आहे, पण म्हणूनच मी म्हणतो की आत्ताच फाईल करून इंजेक्शन घेऊया. ओम दादा, म्हाताऱ्याला बघितलंस कुठे? कोण? कामत आजोबा रे, बघितलंस का? सॉरी सर, तुम्हाला नाही. मी तुम्हाला एक 10 मिनिटात फोन करतो. हो करतो. ओके ओके, बाय बाय. हा, पाहिलंस का? कोण ग? कोण म्हणालीस? इकडे का? कोण म्हणालीस? अरे कोण म्हणालीस? अरे सॉरी म्हण. अरे नाही, त्यांनी मला खूप पिडलंय ओम दादा. तुला सॉरी म्हण, नाही तर माझी गाठच नाही. सॉरी 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 म्हण, सॉरी. पुन्हा म्हणणार नाही असं. हा, परत म्हणणार नाही. आता सोड ना. बरं, काय जेवणाचं कुठपर्यंत आलंय? आजीला डबा गेला? होय 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 होय, मी तुला विचारतोय, कुठे चाललीयस? डबा गेलाय आजीला, म्हणजे बहुतेक गेलाय. बहुतेक गेलाय म्हणजे तुझ्यावर जबाबदारी होती ना आज. काय? मी सगळा स्वयंपाक तयार केलेलाच आहे, फक्त हा? पोळ्या पोळ्या? हा, पोळ्या झाल्याच असणार. हे बघ, 10 मिनिटात तुला मिळणार आहे. तू 1 मिनिट. जर आजीला वेळेवर डबा पोचला नाही असं मला कळलं तर तू मेलीस. आणि मलाही खूप भूक लागली, 10 मिनिटात मलाही जेवायला वाट. होम दादा जीव घेणार आहे. मग कामत आजोबा कुठे राहिलेत? अहो कामत आजोबा या ना. सॉरी, हे बघा, मी तुमच्याशी जे काय वागले त्याबद्दल मला माफ करा. तर पोळ्या आणा कुठून तरी. कुठे ठेवलंय त्यांनी? मला करावे लागणार आहेत का आता? अरे कामत आजोबा, नका ना मस्करी बघू माझी. सगळे भुकले आहेत. मला हे सगळं बिल माझ्यावर फाडणार आहेत. हार म्हणजे हार.
अरे आजोबा, तुम्ही इथे काय करताय? मधू तुम्हाला शोधत होती. नाही मी पोळ्याच जरा बघायला आलो होतो. पोळ्याचं तुम्ही काय बघताय? नाही म्हणजे मधून केल्यात की नाही ते बघायला आलो होतो. हा पण हे सगळं तुमच्या हातात कशाला आहे? अरे म्हणजे केल्या असले तर जरा गरम नको का करायला? तुम्ही काही करायचं नाही. बर. मधूला सांगा, तिने घेतली ना सगळी जबाबदारी. हा काय चाललंय हा? पोळ्या दात काढायला काय झालं? काय ना आजोबा, मांजरीला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय म्हणजे जगाला काही दिसतच नाही. हे बघ मांजर बिजर काही नाही हं. मी डोळे अजिबात मिटणार नाही. माझा हात भाजला म्हणजे काय करशील? कशा मिळाल्या हो पोळ्या? कशा? मी इथं पोळ्या करतोय. तू मला भाव काय विचारते वेड्यासारखं? काय तू वेडी वेडी आहेस काय? अशा करताय पोळ्या न लाटता? म्हणजे काय? ते गार झाले होते मग गरम करतोय. तुम्हाला गरम गरम खायला लागतात ना गिळायला. गरम नको करायला. काय तुझं का कुणास ठाऊक, मला ना या पोळ्या समोरच्या दुकानातल्या 10 रुपयेवाल्या पोळ्या वाटतात. 5 रुपये? काय म्हणालीस? वेड्यासारखं बोलू नको बरं का. इथं मी कष्ट करून लाटून इथं गरम केल्यात सगळ्या तुम्हाला. पुरे काढणं पुरे, माझ्याकडे प्रूफ आहे. मी शूट केलं आणि ते सगळ्यांना दाखवणार आहे. ए मुली सत्यानाश.